नमस्कार, मी अनंत कौशल. आजच्या लेक्चरमध्ये सर आपण न्यूटन लॉज ऑफ मोशन मला सिंपल क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहोत कनेक्टेड बॉडीजचा. ओके सर. ओके, तर बघा सर, आपला क्वेश्चन असा विचारला आहे की 3 block of masses m1, m2 and m3 are connected by massless string as shown on a frictionless table. They are pulled with a force T3 is equal to 40 Newton. If m1 is equal to 10 kg and m2 is equal to 6 kg and m3 is equal to 4 kg, the tension T2 will be. सर जी आपला असा क्वेश्चन सर विचारलेला आहे कनेक्टेड बॉडीजचा. ओके, तर बघा सर, आपला काय दिलं, डायग्राम दिली डायग्राम. ओके, तर डायग्राम सर या प्रकारची आहे. आपण सर या इथं ड्रॉ करूया. ओके, इज अ m1, नंतर पुन्हा काय सर m2 इज अ m2. ओके सर जी. ओके, नंतर लास्टला काय दिलं आपला m3 दिलेलं आहे लास्टला, इज अ m3. इथं सर काय लागेल, टेन्शन लागायला. ओके, m3 टेन्शन लागायला, m3 नाही T3. ओके, m3 मास आहे आणि T3 काय टेन्शन आहे. ओके, इथं लागणार सर T2 आणि इथं लागणार सर काय T1. बोलो हा यांना. हा सर. ओके सर, आपला अशा प्रकारचं दिलेलं आहे T1 T2 T3 m1 m2 आणि m3. ओके सर. ओके, हे T1 आहे, T2 आणि T3 m1 m2 आणि m3. तर बघा आपलं काय दिलंय, बघा m3 सर, आपलं हे m3 आपलं सर 40 दिलंय, 40 न्यूटन. बोलो हा यांना. हा सर. नंतर जी बघा आपला दिलंय m1 दिले आपला 10 kg. हे काय सर 10 kg मास आहे ब्लॉकचं. नंतर सर बघा आपला दिलं m2 दिले बघा 6 kg. ओके, 6 kg जे मास आहे का सर, ते 6 kg दिलेलं आहे. नंतर सर जी बघा आपला दिलेलं m1 10 m2 6 आणि m3 4 kg. ओके, m3 कसं आहे 4 kg ब्लॉक आहे. बोलो हा यांना. हा सर. तर बघा सर जी आपल्याला काय 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 करायचं आहे, आपलं सर T2 सर फाइंड करायचं. T2 इतकं समजलं का सर हे बॉडी. ओके सर, आपलं सर T2 सर फाइंड करायचं आहे. लिहायचं सर मग DR4 मध्ये. काय लिहायचं सर, DR4 मध्ये लिहायचं बघा T2 मीन्स टेन्शन ऑफ स्ट्रिंग इंटू 2. काय टेन्शन ऑफ स्ट्रिंग T2 इज इक्वल टू लिहायचं बघा, टेन्शन ऑफ स्ट्रिंग T2 इज इक्वल टू काय येणार सर जी, ब्रॅकेट में येणार m1 प्लस m2. बोलो हा यांना. हा सर, इंटू मध्ये पुन्हा येणार सर m3. काय येणार m3 बाय m1 प्लस m2 प्लस काय सर m3. बोलो हा यांना. हा सर, लिहायचं बघा DR4 मध्ये T2 इज इक्वल टू मध्ये काय सर व्हॅल्यू m1 ची, आपल्या m1 ची व्हॅल्यू बघा काय दिली, आपला 10 दिली 10. ओके, तर 10 प्लस m2 सर आपलं काय दिलेलं आहे, m2 सर आपला दिले 6. ओके, तर 10 प्लस 6 ब्रॅकेट क्लोज इंटू T3 40 दिले 40 मी 40. ओके, 40 बाय m1 कितना है, m1 है हमको 10. ओके, तो लिहायचं बघा 10 प्लस m2 काय सर जी, m2 6 आहे. ओके, प्लस m3 काय सर जी, m3 4 आहे. लिहायचं बघा DR4 मध्ये T2 इज इक्वल टू मध्ये लिहायचं काय 16. 10 प्लस 6 कितना 60 इंटू कितना आंसर यहाँ पे 40 बाय नीचे क्या होगा यहाँ पे 10 प्लस 6 प्लस 4 20 होगा. बोलो हाँ या ना. हाँ सर, यह कट गया, यहाँ पे आ गया 2. लिहायचं बघा DR4 मध्ये T2 इज इक्वल टू 60 इंटू 2 इज इक्वल टू में आंसर आया 32 न्यूटन. बोलो हाँ या ना. अरे बोलो हाँ या ना. हाँ सर, सिंपल था का नहीं, सिंपल था बुआ जी. ओके, बहुत सिंपल था, बहुत आसान क्वेश्चन. ओके, यस और नो. यस सर. तर लय बघा जरा सर क्वेश्चन कळाला काय, तर रिपीट मी काय सर बघा, एक बॉडी आहे m1 आहे, मास आहे 10 kg. m2 बॉडी आहे, मास आहे 6 kg. m3 बॉडी आहे, मास आहे किती 4 kg. आणि सर ते एकमेकाला जोडलेलं आहे. ओके, हे T1 आहे, टेन्शन लागलेलं सर त्याला, हे T2 आहे, टेन्शन लागलेलं सर त्याला, आणि खाली सर T3 आहे, टेन्शन लागलेलं त्याला 40 न्यूटन. तर बघा आपला असं दिले डायग्राम, असे ब्लॉक दिले, आपला मास दिलंय, टेन्शन दिलंय. आपण T2 ची व्हॅल्यू फाइंड करायची होती, म्हणून सर आपण काय केलं माहिती का, आपण लिहिलं T2 इज इक्वल टू m1 प्लस m2. ओके, म्हणजे हे प्लस हे इंटू लिहिलं पुन्हा आपण T3 मीन्स हे बाय केलं आपण त्याला m1 प्लस m2 प्लस m3. आन्सर काय येणार, व्हॅल्यू आन्सर येणार सर 32 न्यूटन इज आन्सर. बोलो हा या ना.
हाँ सर सिंपल था क्वेश्चन ओके ओके सर इज आर मेन आंसर ओके ओके सर द T2 वैल्यू क्लियर ओके सर